हॅलो एव्हरीवन. आपण आता पाहणार आहे आत्तापर्यंत राज्यसेवा किंवा इतर एक्झाम्स आहेत किंवा आपण मोस्टली फोकस याच्यावर राज्यसेवाच असणार आहे की त्यामध्ये ॲनालिसिस काय आहे की कोणत्या टॉपिक महत्त्वाचे आहेत. ॲक्च्युअली आपण पूर्ण सर्व टॉपिक घेत असतो, सर्व टॉपिक विथ सेम डिटेलनेसनं वाचत असतो, डायग्राम बेस्ड आपण घेतो आहे. परंतु आपण घेत असताना आमच्या डोक्यामध्ये बॅक ऑफ द एंड कुठल्या टॉपिकला महत्त्व द्यायचं आहे हे आम्ही ठरवतो कशावरती, तर हे ॲनालिसिसवरती. तो जो हा संपूर्ण भूगोलाचा जो ॲनालिसिस आहे तो आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन 5 ते 7 वर्ष किंवा मे बी दॅट काही टॉपिकचं आहे त्याचं एक्सटेन्शन 2015पर्यंतचं आहे, 10 वर्षाचं आपण एक्सटेन्शन इथं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत काय आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. हा खूप कॉम्प्रेहेन्सिव्ह टॉपिक आहे, तुम्हाला थोडासा ब्रेक थ्रू देऊ शकतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसेवा मेन्स असो त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनचं प्रेडिक्शन करण्यासाठी जे महत्त्वाचा डाटा आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहे. सो लेट्स बिगिन विथ दिस टॉपिक. ॲनालिसिस माध्यमातून आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये आपण जर पहिले मार्काचं डिस्ट्रीब्युशन पर्यावरण आणि जॉग्राफी ठीक आहे, परंतु जॉग्राफीचा विचार केला, वर्ल्ड जॉग्राफी आहे, इंडियन जॉग्राफी आणि महाराष्ट्र जॉग्राफी आहे. राज्यसेवेमध्ये बघा 2020, 21, 22, 23, 24 तर या ठिकाणी 5 वर्षाचं ॲनालिसिस दिलं. वर्ल्डवरती क्वेश्चन हा खूप इंडिया आणि भारताचा विचार केला तर वर्ल्डचा पगडा या ठिकाणी जास्त आहे. वर्ल्डचा पगडा ऑलवेज जास्त असतो आणि जो मॅप बेस एक रिव्हिजन जर विचार केला तर हार्डली 1 तास हा खूप जास्त वेळ मी सांगतो तुम्हाला जो मॅपनं रिव्हिजन जॉग्राफी करू शकतो. तर इथं मॅप जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ॲटलास आपण म्हणतो ते ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास थ्रू मी माझी बॅच एक लॉन्च करणारच आहे आणि जर मी ते बॅच लॉन्च केलीच तर तुम्हाला ते निदर्शनात येईल किंवा आपण कुठं ना कुठं आपण लेक्चरच्या बिटवीन आपण प्रत्येक एक कॉन्टिनेंटच्या माध्यमातून मी प्रत्येक कॉन्टिनेंट शिकवत असतो. प्रत्येक लेक्चर झाल्यानंतर 10 मिनटं 15 मिनटं मी त्या मॅपवर फोकस करत असतो. मग त्या तो कंटेंट इथं होतो. अदरवाईज देर इज नो ॲज सच सोर्स where we can collect all information regarding the question which is coming from the world geography. Only map will save you. ठीक आहे. भारताचा विचार केला 4 ते 5 मोस्टली तर 4च ॲव्हरेज होते आणि इंडियाचा विचार केला 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त 5 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला इथं ॲव्हरेज 6 ते 7 या ठिकाणी 7 ते 8 प्रश्नसुद्धा इथं आलेले आहेत. 9 सुद्धा प्रश्न 2022ला आलेले आहेत. ठीक आहे ना. सो विल फोकस ऑन दॅट अकॉर्डिंगली. ठीक आहे. आता हा जो वर्ल्ड जॉग्राफी डिवाइड केलेला आहे ॲक्च्युली वर्ल्ड जॉग्राफीमध्ये हा फिजिकल जॉग्राफीचा पार्ट आहे. ॲक्च्युली हा आपण थोडं बघणार आहे. हा सौरमाला एक टॉपिक आहे जो बेसिक आहे. आपण जेव्हा भूगोल शिकवत असतो तेव्हा सुरुवातीलाच काळा हा बेस सूर्यमालेवरती असतो. त्यानंतरचा आहे पृथ्वीवरती अक्षवृत्त, रेखावृत्त, स्टँडर्ड टाईम, ओके, प्रमाण वेळ, ओके, हा जो कन्सेप्ट आहे किंवा आपण कसं टाईम झोन कॅल्क्युलेट करायचं हे सगळं ह्याच्यात आपण बघणार. परिवहन, परिभ्रमण, लाटा वगैरे इकडे बघणार आहे. भरती ओटी वगैरे हा जो सेक्शन आहे तो. भूरूपशास्त्र, लँडफॉर्म डेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे खूप महत्त्वाचा. फॉल्ट, ब्रंच वगैरे किंवा वळ्या वगैरे हा पार्ट आहे तो बघणार आपण. अंतर्गत किंवा ज्वालामुखी हा सेक्शन आहे तिथं भूकंप, ओके, किंवा त्या लहरी वगैरे सगळे ह्याच्या भूरूपशास्त्रामध्ये बघणार. हवामानशास्त्रामध्ये आपण क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटॉलॉजी याच्यामध्ये आपण क्लायमेट फॉर्मेशन, वारेचे प्रकार, मान्सून, डोंगरी दरी वारे, खारीमतले वारे, इतर जगातील स्थानिक वारे, मान्सून डिटेलमध्ये आपण बघणार. भारतातलं, महाराष्ट्रातील सागरशास्त्रामध्ये म्हणजे तुमचं ओशनोग्राफीतले महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत. त्यानंतर ते भरती ओटी म्हटलं तो त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनचं गरज आहे. ग्रॅव्हिटी इज इम्पॉर्टंट देअर. त्यानंतर आपण बघणार आहे की जे उष्ण वारे आणि ते जे काय म्हणतात त्याला थंड वारे हा त्यामधला महत्त्वाचा टॉपिक आहे. किंवा सागर तळ रचना हा एक महत्त्वाचा टॉपिक ज्याच्या आयोगानं आता 2 ते 3 वेळा करण 22 ते 24च्या काळामध्ये विचारलेले आहेत. आणि अजून एक टॉपिक आहे की तापमान, घनता आणि तुमचं टेम्परेचर, घनता आणि सॅलिनिटी त्याला काय होतं त्याला क्षारता, तर ह्याचा वितरण सागरामध्ये कसं आहे, ओके, हे सगळे डिटेलमध्ये आपण सागरशास्त्रामध्ये बघणार आहे. पुढं त्यातील वर्ल्ड जॉग्राफीचा सौरमाला टॉपिक घेतला. त्यामध्ये ग्रहावरती ह्याच्यावरती 8 ग्रह आणि बेसिक माहिती हा संदर्भ तुम्हाला माहीत पाहिजे थोडासा. कारण की क्वेश्चन बघा, मंगळ ग्रहावरती 15ला प्रश्न आलेला आहे. लघु ग्रह किंवा त्याला बुध ग्रह आहे, ॲक्च्युली छोटा आहे, लघु आहे, 21ला प्रश्न आहे. पृथ्वीवरती 16, 18, 20, 22ला मध्ये प्रश्न आलेले आहेत. ते कशा आले ते बघूच आपण. मग ह्याचबरोबर तुम्हाला अक्षवृत्त काय असतात, रेखावृत्त काय असतात, स्टँडर्ड टाईम काय आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा काय असते 180 वगैरे,
तो खूप महत्त्वाचा. टाईम झोनचं कन्सेप्ट आहे बघा. इथं दिलेलं बघा मंगळा संदर्भातला क्वेश्चन आहे. मंगळावरती विरळ वातावरण आहे, शुष्क नदी आहे, -30 ते -100 डिग्री सेल्सिअस आहे, फोबोसा एकमेव उपग्रह आहे. आता तुम्हाला तिथलं जिओलॉजीची किंवा तिथली प्राकृतिक रचनेची जी माहिती आहे त्या ठिकाणी ती खरी सगळी दिलेली आहे. पण जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, फोबोस हा एकमेव उपग्रह, तिने इथं तुम्हाला फोबोस नाव दिलेलं आहे, एकमेव म्हणलेलं आहे, तर तिथं डाऊट तयार करण्यासारखा क्वेश्चन या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. इथं दोन काय डेमोज आणि फेबोज या ॲक्च्युली या ठिकाणी दोन उपग्रह आहेत. त्यामुळे हे डी या ठिकाणी चुकीचं आहे. मग बरोबर राहतं काय अबक आणि अबकमधले इथे हे टेम्परेचर दिलेलं आहे -30 ते -100 टेम्परेचर. कुणाचं बोलते? मंगळाचं. त्या ठिकाणी वरचे दोन आपल्याला माहीत असतील बरोबर, तुम्हाला जरी क दिलं नाही तरी उत्तर त्या ठिकाणी मार्क करता येते. आणि त्या ठिकाणी ड चुकीचं आहे. मग ड जर आपण कॅन्सल केलं तर राहिलेलं उत्तर हे 100% बनून जाते. त्यामुळे टेम्परेचर असो माहीत किंवा नसो माहीत, तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर इझी होतं. आणि हा स्टेटमेंटसुद्धा बरोबर स्टेटमेंट ॲक्च्युली. टेम्परेचर फार निगेटिव्हमध्ये आहे त्या ठिकाणी, फार कमी आहे. इकडे बघितलं सूर्यमाला टिंबटिंब ग्रह आहेत. सूर्यापासून टिंबटिंब किलोमीटर अंतरावर ते पृथ्वी. आता ग्रह सूर्यमालेत टिंबटिंब ग्रह आहेत. ग्रह सूर्यापासून टिंबटिंब अंतरावर सर्व एक परिभ्रमण करणार 88 दिवस होतो. आता सगळ्यात जवळ कुठला बुध असेल तर या ठिकाणी 88 दिवस कुणाचा असणार आहे? सूर्याभोवती लवकर कोण करणार? बुध करणार आहे. ठीक आहे. आणि टिंबटिंब किलोमीटरवर. आता किलोमीटर तुम्हाला काय करायचं आहे? जर बुध माहिती आहे विषय संपतो. ओके. सो असे जे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला काय करतात इझी असतात, पण आपल्याला थोडीशी बेसिक अंडरस्टँडिंग माहीत नसेल तर त्या ठिकाणी ते क्वेश्चन तुमच्या चुकू शकतो. ओके. त्यानंतर पुढे बघा, पृथ्वीवरती प्रश्न आहे बघा. हे काय? पृथ्वी फिरते कशी? बेसिक. पश्चिमेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, काय व्हॉटेवर जे तुम्हाला आहे. इथं टाइम झोनचा प्रश्न आहे. टाइम झोनचा विचार केला, आज 0 आहे, इकडे 180 पूर्व 180 पश्चिम आहे. इथं भारत आहे. समजा भारतात 12 वाजलेले आहेत, तर भारत ग्रीनविच मेरिडियनपासून 5.5 तास पुढं आहे आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला 12मधून 5.5 तास वजा केले आपल्याला इथलं टाईम मिळेल, जे 6:30 सकाळचं AM असणार आहे. आणि हे बरोबर 180 इकडे आहे, म्हणजे 12 तास इकडे गेलं की संध्याकाळचे 6:30 PM इथं असणार आहे. त्यामुळे 6:30 AM आणि 6:30 PM इथं काय विचारलेलं आहे तर ग्रीनविच AM असणार, सकाळी 6:30 संध्याकाळी 6:30. ऑप्शन नंबर 1 सिंपल असणार आहे. तर हा जो अप्रोच आहे हा आपल्या लेक्चरमध्ये होतो, आपल्याला टाइम काढतो. इथं आता टाईमवर कुठलं तर क्वेश्चन असेल बघा. इथं 24 तासात 360 डिग्री फिरती बरोबर ना. सकाळी 7 वाजले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 24 तासांना झालेले आहे आणि 360 डिग्री फिरलेले आहे. आणि तर त्याला एक रेखावर ओलांडण्यासाठी 4 मिनिट लागतात. आता आपल्याला माहित आहे 360 डिग्रीला 24 तास लागतात, तर 1 तासात काढायचे असेल तर 15 डिग्री होतं. 1 तासामध्ये पृथ्वी किती डिग्री फिरते? 15 डिग्री. 1 तास म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिटात 15 डिग्री फिरते. 1 डिग्री किती होईल मग? 60 भागिले 15 बरोबर 4 मिनिट. 1 डिग्री फिरायला 4 मिनिट लागतात. त्यामुळे वाक्य दोन्ही या ठिकाणी बरोबर आले. जो क्वेश्चनचा अप्रोच आहे, आपण जो बेसिक घेतोय त्या बेसिकवरूनच या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह होतात. हा खूप महत्त्वाचा आहे. आपण लायब्ररीमध्ये बसून नवीन खोज करत बसतो, आपण त्याचं डोकं लावतो. तर आम्ही डोकं लावतो ना या ठिकाणी तुमच्यासाठी. तुम्ही त्याचा नक्कीच फायदा 100% घेतला पाहिजे. हे ठिकाणी क्वेश्चन्स बघा, तुम्हाला कळून येईल. आता जो भूशास्त्राचा किंवा फिजिकलचा पॉईंट आहे, क्वेश्चन बघा काय? पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंड 2021ला प्रश्न आलेला, सर्वात जुना ते नवीन. कॅम्ब्रियन, ट्रायसियन किंवा कार्बोनिफेरस, क्वाटर्नरी वगैरे. हा जे एकदा जिओलॉजिकल स्केल तुम्हाला मी सांगितली, काय युऑन कुठला, पिरियड कुठला किंवा एज कुठला, जे काय दिलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवलं. लास्टचे काही गोष्टी ट्रायसिक, ज्युरॅसिक कालखंड वगैरे. त्यानंतर तुमचा पर्मियन कालखंड आहे, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. आता क्वाटर्नरी चालू आहे सध्या, होलोसिन म्हणतात सगळ्यात शेवटचा, त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे हे आपण इथं जिओलॉजिकल स्केलवरचा क्वेश्चन आहे. भूखंड वहनाचा जो तुमचा ह्याचा काय नाव त्याचं वेगनरचा थिअरी आहे, त्याच्यावरती अल्फ्रेड वेगनरची थिअरी 19ला पुराव्यावरती आलेला आहे. जिग्सॉ फिट किंवा ते जे किनाऱ्याला असणारे जिओलॉजिकल अवेलेबिलिटी, म्हणजे जिओलॉजिकल जे ढाचा सापडलेला त्याच्यानुसार ते ठिकाणी जिग्सॉ फॉसिल्स इन डिफरंट एरियाज, ट्रान्सकरंट फॉल्ट आणि कन्व्हेक्शन इन द मेंटल्स. ओके. मेंटलमध्ये म्हणजे जमिनीच्या आतल्या भागामध्ये त्याला काय बोलतात, त्याला प्रावरणामध्ये होणारे लावारसाच्या सायकल्स ज्या आहेत, कन्व्हेक्शनल करंट्स, ते ह्या ठिकाणी काय होतात, इम्पॉर्टंट आहेत.
हे इव्हिडन्स या ठिकाणी आपण डिटेलमध्ये थेअरीमध्ये घेतलेले आहेत. ओके, सो थेअरीवरती प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. हा आताच आपण जिओलॉजिकल स्केलवरती क्वेश्चन आलेला आहे. ओके, पुढं सिद्धांतावरती. आता हे सिद्धांत हे तुम्ही पाठ करायची गरज नाही. तर हा क्वेश्चन एक देवालाच आपण दिल्यागत असतो. त्याचं कारण आहे हे तेजोमय थेअरी असो या उल्का उत्पाद परिकल्पना, ग्रहकण किंवा भरती परिकल्पना, हे जे थिअरीज आहेत तुम्हाला वाचायची गरज नाही. तुम्ही जॉग्राफी ऑप्शनलचे स्टुडंट नसाल तर अजिबातच गरज नाही. जॉग्राफी ऑप्शनलचे स्टुडंट असाल तर क्वेश्चन त्यांना इझी जाईल. एका दुसऱ्यावर त्यांना आयडिया पण येते लाप्लास थेअरी कुणाची आहे वगैरे वगैरे. तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना 17ला 19ला 22ला हा ट्रेंड आहे ना तो बऱ्यापैकी थांबल्यासारखा दिसतोय. 23 24 त्या क्वेश्चन आले नाही परंतु रिपीट होण्याची शक्यता दाट आहे. मग काय करायचे, असले जे थेअरीज आहेत एका पेजवर लिहून घ्यायच्या आणि त्या एक्झामच्या वेळी नक्की वाचायच्या. तरच हा क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो. पुढं पृथ्वीचे अंतरंग. आता पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आहे काय, तर ॲक्च्युली तुमचा कवच आहे, प्रावरण आहे, गाभा आहे. ओके, त्यानंतर लहरी आहेत, प्रायमरी लहरी, सेकंडरी लहरी, भूपृष्ठ लहरी. ओके, लहरी कोणत्या सॉलिडमधून कुठल्या जातात, लिक्विडमधून कोण कोण जातं. त्यानंतर एक टाईम आपल्याला जर एक शॅडो झोन असतो तर तिथं सगळेच लहरी का सापडत नाहीत. असे काइंड ऑफ क्वेश्चन्स आहेत ह्याच्यावरती अंतरंगावरती क्वेश्चन येतात. ठीक आहे ना. इथं बघा जमिनीच्या आतमध्ये गेले तर टेम्परेचर कसं वाढत जातं. 1 डिग्रीला 32 मीटर, प्रत्येक 32 मीटरला 1 डिग्री वाढतं. हे कायम राहतं का, नाही लागत, असं कायम नाही राहत. इनिशियली काही जो आहे प्रावरणाचा पण 200 किलोमीटरपर्यंत गेले तर तुम्हाला हा फेज सापडेल. प्रत्येक 32 मीटरला टेम्परेचर 1 डिग्रीनं वाढतं पण नंतर सापडत नाही. आणि तसंच उलटा मग विचार केला, जमिनीवरून वर गेले जर टेम्परेचर 165 मीटरला 1 डिग्रीनं काय होतं, दरवर्षी काय होतं, दर मीटरला 165 मीटरला वर गेले तर ते टेम्परेचर वाढतं. हा लॅप्स रेट असतो, रास दर म्हणतात त्याला, नॉर्मल लॅप्स रेट. त्यानंतर इथं दिलेलं काय, पृथ्वीच्या अंतरंगात संदर्भात काही विधान दिलेले आहेत. खोलीनुसार तापमान वाढत जातं वगैरे. हा जो बेसिक्स आहेत हे आपण अंतरंगामध्ये डिटेल घेणार आहे. इथं काय त्याला निकेल लोह, निफे म्हणतात त्याला, जो कोरचा सेक्शन आहे. ओके, गाभ्यामध्ये सापडतं. त्यानंतर पृथ्वीचा कवच सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम बनलेला असतो. यस, सियाल आणि सायमा. सियाल फिर सिलिकॉन ॲल्युमिनियम, सायमा सिलिकॉन मॅग्नेशियम. त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. तर जसं आपण एक्सप्लेन करतो तसं क्वेश्चन्स डेव्हलप होतात हे आम्हाला शाश्वती देत. आम्ही शिकवत असताना ह्या गोष्टी आम्हाला बॅक ऑफ द माइंड असतात आणि त्याच्यावर आम्हाला इन्सिस्ट करता येतं की जस्ट लेट फोकस ऑन दिस टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स. ठीक आहे. सो 15ला 17ला 19ला अल्टरनेट इयरला या ठिकाणी अंतरंगावरती क्वेश्चन आहे. पृथ्वीचे भू अंतर्गत शक्ती ज्या आहेत म्हणजे म्हणतो ना अर्थक्वेक्स. ओके, सॉरी, अर्थक्वेक त्याला शक्ती म्हणू. उदाहरणार्थ वेव्ज इथं तयार झालेला, समजा भूकंप इथं तयार झाला, ज्या केंद्र आहे याला म्हणतात भूकंप नाभी. काय म्हणतात त्याला, भूकंप नाभी. फोकस म्हणतात इंग्लिशमध्ये, त्याला म्हणतात फोकस. आणि जिथून भूकंप सगळ्यात पहिल्यांदा इथं पोहोचणार हे आहे अधिकेंद्र. अधिकेंद्र, अभिकेंद्र, याला इपी सेंटर म्हणतात. काय म्हणतात त्याला, इपी सेंटर असं म्हणतात. आणि इथून पुढं वेव्ज तयार होतात. काय होतात, इकडे वेव्ह तयार होतात आणि इकडून हा वेव्ज आपटलेल्या सगळ्यात प्रथम ह्यापैकी अधिकेंद्रावर. इथून निघताना वेव्ज असतात प्रायमरी अँड सेकंडरी लहरी होतात आणि ह्या जमिनीवर तयार होतात एल वेव्ज. त्याच्यावरून अंडरस्टँडिंग सगळं झालं ना. प्रायमरी सेकंडरी लहरी भूकंप नाभीजवळ तयार झाल्या, त्या जाऊन आपटल्या. पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपटल्या त्याला अधिकेंद्र एपी सेंटर म्हणतात आणि तिथून भूपृष्ठ लहरी त्या ठिकाणी तयार झाल्या, लँड लहरी. लँड लहरी हा लँडवरती असतात, हार्बर वेव्ज म्हणतात त्याला. भूपृष्ठ लहरी जमिनीच्या आतमधून येतात. सॉरी, तुमचं पी आणि एस वेव्ह, प्रायमरी आणि सेकंडरी. ओके, प्रायमरी लहरी जे असतात पुढं मागं टू फ्रो असतात. सेकंडरी अप डाऊन असतात. त्यामुळं लहरी वेव्ह करंटचं काइंड ऑफ तयार होतं. मग बघा भूकंप नाभी, घड्या. आता हा एक प्रश्न आहे बघा, फीचर्स नॉट रिलेटेड टू व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. आता सिम्पल आहे. फोल्ड घड्या म्हटलं तर इट इज बिकॉज ऑफ वाय इट इज हॅपनिंग लाईक दिस. कारण की ह्या जर भूरूपावरती जर असा प्रेशर आला, भूरूपाला काय होते, वळी होते, फोल्डिंग होतं. तर हे काय लावारसामुळे किंवा जमिनीच्या आतमधल्या लावारसानं तयार झालेला कन्सेप्ट नाही. हा जमिनीच्या अंतर्गत शक्तीमुळे झालेला आहे डेफिनेटली, पण लावारसानं तयार झालं नाही. लावारस म्हणजे गिझर्स असो, बॅथोलिट डाईक आहे, हे लावारसानं तयार झालं. गिझर्स म्हणजे उमाळे, जे गरम पाण्याचे उमाळे असतात ते फवारे. ओके, हे लक्षात ठेवा. तर याच्यावरती आपण डिटेल आपण त्याच्यावरती बघणार आहे. क्वेश्चन्स बघा, भूकंप 17-18 वरती आलेला आहे, 14, 15, 16. म्हणजे जर बॅक डेटेड बघितलं, सॉरी अजून मागे जाऊन बघितलं तर 15, 16, 17ला वगैरे ह्या काळात सुद्धा त्यावरती प्रश्न आलेले आहेत. पुढं हे दिलेलं ज्वालामुखीच्या प्रकारामध्ये. आता हे शंकूसारखा कुठला, हा इंट्रुजिव्ह रॉक आहे. इंट्रुजिव्ह रॉक आहे, त्याला संमिश्र म्हणतो आपण त्याला.
किंवा इथं सिंडर शंकू आहे, हा जो आहे सिंडर शंकू आहे, सिंडर शंकू त्याची हाईट बघा, जे ॲसिडिक लावा जो आहे त्याची हाईट पण ह्या ठिकाणी जास्त असते आणि जो बेसिक लावा आहे त्याची हाईट अशी पसरलेली दिसते, पठारे या प्रकारे तयार होत असतात. त्यामुळे ऑप्शनसुद्धा येतं. ह्या सगळ्या गोष्टी जो डिपेंड ऑन दिस टॉपिक इज रिलेटेड विथ द सिलिकॉ कंटेंट. सिलिकॉ कंटेंट जेवढी जास्त असेल तर देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲसिडिक लावा अँड सिलिका कंटेंट इज व्हेरी लो, देन देर इज फॉर्मेशन ऑफ बेसिक लावा मीन्स बेसाल्ट रॉक अँड द ॲसिडिक ग्रॅनायटिक रॉक. ओके, असं पण या ठिकाणी बघणार आहे. हे या ठिकाणी जे ज्वालामुखीचे वितरण, जगातील ज्वालामुखीचे वितरण हा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे. स्ट्रॉम्बोली आहे ना, त्याला लाइटनिंग हाऊस ऑफ द वर्ल्ड म्हणतात. ॲक्च्युली तो इटलीच्या दक्षिणेला सिसिली म्हणून बेट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तो आढळतो आणि तो कंटिन्युअसली इव्हॅपरेट म्हणजे एक्सप्लोरेशन त्या ठिकाणी चालूच आहे, इरप्शन चालूच आहे त्या ठिकाणी. आणि त्यामुळं तिथं जेव्हा जहाजी जातात, भूमध्य समुद्रातून जहाज जातात, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना कायम तिथं एक ज्योत पेटलेला दिसतो. त्यामुळे लाइटनिंग हाऊस ऑफ द वर्ल्ड या मेडिटेरियन सी असं त्याला म्हणतात, लाइटनिंग हाऊस. ठीक आहे. आणि हा सातत्यानं हे होतंय म्हणून त्याला ह्या ठिकाणी ह्याला काय म्हटलं जातं, सतत उफळतो. त्यामुळे 4ला जोडलं, B4ला जोडलं, B4ला इथं एकच ठिकाणी. अजून काय, पेलियन सगळ्यात खतरनाक होता. पिलियन हा सगळ्यात खतरनाक होता. 30,000 लोक मेलेली होती. पिली कुठं आहे, वेस्ट इंडिजमध्ये. ओके, वेस्ट इंडिज. ठीक आहे. या बेटावरती अख्खा बेट आहे, डोंगर होता, वितळला आणि तो डायरेक्ट असं पडल्यामुळे असं लाट आले का झालं. जेटपेक्षा जास्त स्पीडनं ती लाट आलेली होती, त्यामुळे लोकांना मुवमेंटसुद्धा करता आले नाही. 30,000 लोक या ठिकाणी इव्हॅपरेट झाली, जळून गेली. ओके, पुढं बघा. पृथ्वीची बाह्यशक्ती म्हणजे जी कारके आहेत, नदी, वारा, हिमनदी आणि तुमचं अजून राहिलं काय, नदी, वारा, हिमनदी आणि सागरी लाटा, त्या कारकांमुळे तयार होणारी बघा, सागरी लाटा, नदी, हिमनदी आणि सागरी लाटा, नदी, हिमनदी आणि वारा इथं दिलं, हा वारा. येस, ते 4 कारके त्याच्यावरती डिपेंड आहे. लँडफॉर्म डेव्हलपमेंटचा पार्ट आहे, त्यातला एक्झोजेनेटिक फोर्सेस जे आहेत ना, त्या सेक्शनमध्ये आपण हे सगळं बघणार. बहिर्गत. ठीक आहे. इथं बाह्यशक्ती दिलेल्याच आहे. 19ला जेव्हा प्रश्न आहे. ओके, हा उदाहरणार्थ नदीचा विचार केला, नदीचा वरचा टप्पा असतो, त्यामध्ये तयार होणारे हा जे रॅपिड्स आहेत किंवा गॉर्ज आहेत किंवा वॉटरफॉल्स आहेत, त्या इनिशियल टप्प्यामध्ये. हळू खाली गेलं की एकामेकामध्ये डोंगर असे गुंफल्यागत दिसतात, असे ज्यामध्ये ओळ आहे असं. त्याला स्पर म्हणतात. काय म्हणतात त्याला, स्पर म्हणतात, डोंगर भाऊ असं म्हणतात. विच इज लॅटर ऑन, नॉट द फर्स्ट स्टेज. इट इज ऑन द मिडल फेज यू विल गेट सच स्पर्स काइंड ऑफ फीचर इन रिव्हर प्रोफाईल. ठीक आहे. देन देअर यू शेप व्हॅली ग्लेशियर्समध्ये होतं. त्यानंतर घळई नदीच्या इनिशियल स्टेजमध्ये होतं. त्यानंतर बारखान हवेमुळे होतं वाळवंटात. आणि ह्याला काय कमान आहे, कमान म्हणजे आर्च हे सागरी लाटांमुळे होतं. त्यामुळे इथं विचारलेलं आहे, पहिलं काय द्यायचं, हिमनदी द्यायची, नदी द्यायची, वारा द्यायचा आणि सागरी लाटा. उत्तर 2 आहे. सिंपल, एकदम सिंपल. डायग्राम देणार, एक्सप्लेनेशन देणार, विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. नाव पाठ होतील. एका बाजूला इरोजनल लँडफॉर्म, एका बाजूला डिपॉझिशन लँडफॉर्म, विषय संपला. ठीक आहे ना. हे लक्षात ठेवा. फेजेस पण आपण डिस्कस करणार. त्यानंतर खडकावरती प्रश्न बघा. खडक 3 प्रकारचे, अग्निजन्य खडक, रूपांतरित स्तरित खडक. ह्या खडकामध्ये अजून 2 टाईप पडतात. डिपेंड ऑन द सिलिका कंटेंट. खडकाचे 2 प्रकार, ॲसिडिक खडक आणि लावा खडक, आपला बेसिक खडक. ओके, म्हणजे बेसाल्ट रॉक. आता त्याच्यानं अजून एक टाईप आहे काळानुसार खडक, म्हणजे आर्कियन खडक, धारवाड खडक, कडप्पा खडक, विंध्यान खडक, दख्खनचा खडक. ओके, हे सॉरी तुमचा काय बोलतात त्याला, वन मोर इज देअर. ते टाईप्स आहेत, ते आपण बघूच. तर त्या टाईप्समध्ये सुद्धा खडकाचे प्रकार आहेत. मग निस आणि शिष्ट कुठं आहे, संसार प्रकारचा खडक कुठं आहे, गोंडाईट खडक कुठं आहे. ओके, असं की विंध्यान खडक चंद्रपूरलाच कसं काय, ह्या गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपण त्या सेक्शनमध्ये जेव्हा भूरूपशास्त्र होईल तेव्हा आपण डिटेलमध्ये खडकावरती काम करणार. जेव्हा लावारस शिकतो त्यानंतर मोस्टली लावारसापासूनच खडक तयार होत असतो, आपण त्यावेळेस बघत असतो. इथं बघा, बाह्य अग्निजन्य खडक, अंतर्गत अग्निजन्य खडक, जलजन्य खडक म्हणजे गाळाचा खडक, रूपांतरित खडक. ओके, लक्षात ठेवा. कोग्लोमरेटेड वगैरे जलजन्य असं. त्यानंतर कडप्पा खडक, आता म्हणलं धारवाड, गोंडवाना खडक, ह्याच्यावर क्वेश्चन आहे. तर हे आपण ह्याच्यावर डिटेल बघितलं. संसार एक असेल बघा, ह्याच्या नाही, ह्याच्यात दिलं नाही. संसार खडक असं मी म्हटलेलं होतं. ठीक आहे.
आता बघा ह्याच्यावरती वाऱ्याच्या खनन कार्यामुळे नदी लाटा वगैरे ह्याच्यावरती हा एक तुमच्या कारखान्यावरती आलेला प्रश्न आहे. ओके, सो कारखान्यावरती बऱ्याचदा एमपीएससीचा आवडता लँडफॉर्म डेव्हलपमेंट हा टॉपिक आहे, त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतो. ओके, त्याच्यातले हे सगळे क्वेश्चन्स आहेत. आता इथं बघा वारे हवामानात, आता हवामानामध्ये आलो आपण. क्लायमेटोलॉजी हा टॉपिक आहे. क्लायमेटोलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरणाचे थर तपांबर, सीतांबर, मध्यांबर, बाह्यांबर असे ट्रॉपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, एक्झोस्फिअर असे आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर असं. तर हे जे दिलेले आहेत, आता क्वेश्चन होता त्यांनी दिलेलं होतं इथं जोड्या लावायला आलेले आहेत उंचीला किती वगैरे काय. आय थिंक कंबाईनमधला क्वेश्चन त्यांनी दिलेला होता ट्रॉपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, एक्झोस्फिअर. हे जे ट्रॉपोस्फिअर, स्टॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर हे आहे ना, हे मराठीमध्ये कसे लिहिले तापांबर द्यायला पाहिजे होतं, पण नाही, त्यांनी ट्रॉपोस्फिअर असं मराठीत दिलेलं होतं. त्यामुळं ह्या ठिकाणी मुलांना जमलंच नाही की बाबा तपांबर कुठला आहे यातला, हाय का हाय, मध्यांबर कोणता आहे यातला. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन तो जोडायला लावा चुकलेलं होतं, मुलाने अक्षरशः सोडून दिलं. एवढं सोपं, ज्याला कन्व्हर्जन माहीत नव्हतं, त्यामुळे बोथ लँग्वेजमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे, दोन्ही लँग्वेजमध्ये, तर त्या ठिकाणी असला सोपा क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. आता जसा हा तपांबरचा पाठ आहे 0 ते 14, आता ज्या 16 ते 16च्या ते विषुवते भागामध्ये 16 ठीक आहे, पण ध्रुवीय भागामध्ये 8 ते 10 किलोमीटरला सापडतं. आणि ह्याच्यावर बरोबर सीतांबर आहे 16 ते 50 किलोमीटर, बरोबर तिथं सुरुवातीचा जो 15 ते 40 किलोमीटर त्या ठिकाणी तुम्हाला ओझोनोस्फिअर सापडतो, ओझोन सापडतो. ओझोन काय करतो त्या ठिकाणी, कसं आहे, ओझोन होल का डेव्हलप झालं, हे सगळं आपण त्या ठिकाणी क्वेश्चन्स डेव्हलप करत असतो आपल्याला प्रिलिमच्या ओरिएंटेशन. ठीक आहे ना. पुढं वायुभार पट्टा ह्या ठिकाणी दिलेला आहे. उदाहरणार्थ पूर्वीय वारे काय, पश्चिमी वारे काय, ध्रुवीय वारे काय, वायुभार पट्टा विषुवत ते कमी दाबाचा पट्टा आहे किंवा तो तिथं पूर्वीय वाऱ्याचा संमिलन पट्ट्यानं तयार झालेला आहे. त्याला अजून काय म्हणतात, ITCZ म्हणतात, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन, मराठीत काय म्हणतात, आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभूत पट्टा का म्हणतात त्याला. पूर्वी वारे तिथंच का होतात. ITCZ पट्टा 0 ते 5 डिग्री सरकतो, पण मान्सून का तो उत्तरेकडे का सरकतो. त्यानंतर आपण जो त्याला हॉर्स लॅटिट्यूड म्हणतो, कर्कवृत्त मकरवृत्त हा जो पार्ट आहे तिथं उच्च दाबाचा डिसेंडिंग पट्टा आहे काय, कन्व्हर्जन झोन, डायव्हर्जन झोन, विंड्स, आपण हे सगळं ह्याच्यामध्ये वायुभार पट्ट्यामध्ये ह्या ठिकाणी बघणार आहे. त्या संदर्भात इथं हिंदी महासागरामध्ये क्वेश्चन कसा आलेला आहे, तो वायुभार पट्ट्या संदर्भातला क्वेश्चन होता. तर जेव्हा बेसिक्स आपलं क्लिअर होतं तर त्यावेळेला ह्या पट्ट्यावर कसलाही प्रश्न येऊन दे ना, मी या ठिकाणी डायग्राम जेव्हा काढतो त्या डायग्राम काढल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत झाल्या, त्यानंतर कसलाही क्वेश्चन आला तर आपल्याला ह्या ठिकाणी इझिली होता. त्यात एक जेट स्ट्रीमचे एक कन्सेप्ट आहे, हा एक वेगळ्या लेवलनं आपण अभ्यास करत असतो. ओके, पश्चिमी जेट प्रवाह किंवा जेट स्ट्रीम. ओके, हे लक्षात ठेवा. पुढं हातात म्हणलं पूर्वी वारे काय असतात, पश्चिम वारे काय असतात, ध्रुवीय वारे काय असतात, ओके, मान्सून वारे काय असतात. त्यानंतर आपण खारे वारे, मतले वारे, दरी वारे, डोंगरी वारे बघणार. स्थानिक जागतिक स्थानिक वारे, जागतिक स्थानिक विचार केला तुमचं उत्तर अमेरिकेकडून दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका असं करत गेलो आपण, तर तुमचं काय नाव त्याचं ब्लिझार्ड आहे, सँटाना, नॉर्थर, नॉर्टे, नेवाडोज, फ्रायरोम, झोंडा, त्यानंतर ग्रेगल, त्यानंतर तुमचा बोरा, ट्रॉमेंटेना, लेव्हेंडर, तुमचा मिस्ट्रल, त्यानंतर पुरगा, काराबुरान, बुरान, खामसीन, चिली, गिबली, हबूब, सिमॉन, सॅमून, त्या हर्मॅटन, बर्ग, लू वारे भारतातील किंवा खामसीन आपलं तुमचं इजिप्तमधले. नंतर द ब्रिकफिल्डर, त्यानंतर तुमचं नाव काय ऑस्ट्रेलियातील द ब्रिकफिल्डर आणि द ब्लस्टर, नॉर्वेस्टर, असे बरेचसे आपण 50-60च्या आसपास वारे आपण स्थानिक वाऱ्यात बघणार आहे. जे मला पाठ आहे ते मी डायरेक्ट इमेज बेस गेलेलो आहे, तर हे मला अंडरस्टँड होतं, तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं होणार आहे. तर हे ह्याच्यावर ते आता ट्रेड विंड्स आता की क्वेश्चन कसा आहे, कसा विषुवृत्ताकडून ध्रुवाड गेलं. अरे पूर्वी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवी वारे ना, पूर्वी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवी वारे कुठं आहे. पूर्वी वारे त्याला व्यापारी वारे म्हणतात, पश्चिमी वारे ध्रुवी वारे, विषय संपला. पूर्वी वाऱ्याला व्यापारी वारे म्हणतात, पश्चिम वाऱ्याला प्रतिव्यापारी वारे म्हणतात, ध्रुवी वाऱ्याला ध्रुवी वारे असेच म्हणतात. ओके, तर अल्निनो लालिनो कॉन्सेप्ट काय, मान्सून शिकवतो म्हणजे इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ मान्सून. ओके, मान्सून शिकवलं की आलंच, ह्याला इफेक्ट करतो, ह्याला मदत करतो मान्सूनला. स्थानिक वारे आता जे 40-45 सांगितले त्याच्यावरती बघा 5 वेळा प्रश्न आहे, 21ला आहे, 20ला, 19ला आहे, 17ला आहे. ग्रुप सीचा आणि ग्रुप बीचा जो बऱ्याचदा सातत्याने प्रश्न आलेला आहे. हे लानिनोचं कॉन्सेप्ट आलेला आहे, अल्निनो लानिनोवरचा आलेला आहे. इथं बघा
बोरावारे आलेलं आहे, बोरावारे आता नाव घेतलं. इथं आफ्रिका आहे, इथं सिरोक्को, खामसीन, हार्मॅटन, बर्ग सगळ्यात खाली आहे. हार्मॅटन, येस हार्मॅटन, खामसीन, सिरोक्को. ओके, असे चिनूक वारे उत्तर अमेरिकेमध्ये तुमचा रॉकीला क्रॉस करतात. फॉन वारे अल्प्सला क्रॉस करतात. लू वारे भारतामधून वाहतात, मिस्टर फ्रान्समधून वाहतात. क्वेश्चन येऊन दे ना कुठला पण, सगळं तुमचा तोंडपाठ. ठीक आहे. रॉकी पर्वताला ओलांडतो कोण? चिनूक. बरोबर नाही, बरोबर. स्थानिक वारे प्रकार आहे, बरोबर. हे वारे अल्प्स क्रॉस चूक. राईन नदी चूक. त्यांनी बरोबर नाही सांगितलेले. सी आणि डी चूक आहे. सी डी उत्तर आहे. सी डी उत्तर आहे. काय चुकीचं सांगितलेलं? कुठलं चुकीचं आहे? सी डी. आपण मारून तो एक क्वेश्चन व्यवस्थित वाचत नाही. ठीक आहे ना. चारा. ग्रीसमध्ये ग्रेगल आहेत किंवा अजून काय? इराणमध्ये सेमून आहे. अल्प्समधून फॉन आहे. ग्रीसमध्ये सिरोक्को, खामसीन, चारा, सिरोक्को. म्हणजे ना प्रश्न कसा आहे? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पावसाचे प्रकार आहे. आरोह पर्जन्य, कन्व्हेक्शनल रेनफॉल त्याला म्हणतो आपण. त्यानंतर प्रतिरोध पर्जन्य, ओरोग्राफिक रेनफॉल त्याला म्हणतो, किंवा रिलीफ काइंड ऑफ रेनफॉल बघतो. त्यात पर्जन्य छायेचा इफेक्ट वगैरे त्यामध्ये हा कन्सेप्ट आहे. आय थिंक बघा, पर्जन्य छायेचा कन्सेप्ट कुठं आहे? प्रतिरोध पर्जन्यामध्ये आहे. ओरोग्राफिक सिंपल आहे ना. किती क्वेश्चन सोपे येतात. आपल्याला ते फक्त अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या लेक्चर्स होतात विथ डायग्राम, प्रत्येक गोष्ट तुमच्या डायग्रामला तुमच्या लक्षात राहील. एकदाच वाचायचं. आणि आपली जी जॉग्राफीची वय आहे ना, हार्डली 1.5-2 तासात तुमची रिव्हिजन होईल डायग्राम असल्यामुळं. त्यामुळं हा खूप फायदा आपल्याला होणार आहे त्याचा. ओके. त्यानंतर आर्द्रतेचे प्रकार: सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, विशिष्ट आर्द्रता. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी काय असते? रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते? रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे हवेमध्ये किती प्रमाणामध्ये कंटेंट ऑफ वेपर आहे त्याला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणतात. आणि हवेच्या कॅपॅसिटीनुसार त्यामध्ये कॅपॅसिटीचं कंपॅरिझन केलं जातं विथ द ॲब्सोल्यूट अमाऊंट ह्युमिडिटी. म्हणजे ॲब्सोल्यूट अमाऊंट ह्युमिडिटी आपण कॅरिंग कॅपॅसिटी इंटू 100 केलं, तुम्हाला सापेक्ष आर्द्रता मिळते. सापेक्ष आर्द्रता 100% असेल तर त्या तुम्हाला रेनफॉल होणार आहे. हा क्वेश्चन ग्रुप सीचा होता. किती टक्के सापेक्ष आर्द्रता असेल तर पाऊस त्या ठिकाणी होणार. त्या ठिकाणी 100% आर्द्रता तुम्हाला काय पाहिजे? सापेक्ष आर्द्रता पाहिजे. ओके. त्यानंतर यात काय दिलेलं आहे? सौर ऊर्जा आणि हीट बॅलन्स शीट. ह्याच्यावर आपलं हीट बॅलन्स जो आहे ना, ह्याच्यावर बऱ्याचदा आलेला प्रश्न की सूर्याकडून येणारी 100% एनर्जी आहे तर ती कशी जमिनीवर पडते आणि ती डायव्हर्ट किती होते वगैरे वगैरे. ढगापासून किती होते, आर्द्रतेपासून किती होते, काही जमिनीहून परावर्ती किती होते, जमीन ॲब्झॉर्ब किती करते. हे जे बजेट आहे, हीट बजेट, हे आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. 2019ला आलेला प्रश्न या ठिकाणी 14ला आलेला आहे. बाबा दैनिक आणि ऋतूनिहाय सौर ऊर्जेमध्ये तीव्रतेच्या प्रमाणात. अरे सूर्य तिरपा होणं, सूर्य सकाळ दुपार होणं, वार्षिक इकडे तिकडे जाणं, रिव्होल्युशन, रोटेशन, इन्क्लिनेशन, ढगाचे प्रमाण, आर्द्रतेचे प्रमाण, हे सगळ्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. ओके. सूर्यमालेचे अल्बिडो काय असतो? म्हणजे परावर्तित होणारी एनर्जी आणि तिथं राहणारी एनर्जी किती आहे. ओके. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. 32% या ठिकाणी काय होते? परावर्तित होत नाही. हे लक्षात ठेवायचं. परावर्तित होते या ठिकाणी, रिटेन होत नाही. त्यानंतर सागर तळ रचना. ओके. ओशनिक बेड कन्स्ट्रक्शन म्हणजे कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, कॉन्टिनेंटल स्लोप आहे, कॉन्टिनेंटल त्याला काय म्हणतात, त्याला शेल्फ नंतर तुमचा कॉन्टिनेंटल पण मोर इज देअर, भूखंड मंचा. येस बरोबर. कॉन्टिनेंटल शेल्फ आहे, कॉन्टिनेंटल शेल्फ नंतर कॉन्टिनेंटल स्लोप आहे, त्यानंतर कॉन्टिनेंटल ॲबॅसल प्लेन आहे, अगाध सागरी मैदान म्हणतात त्याला. देन देर इज अ ड्यून्स, देर इज अ ट्रेंचेस, देर इज अ सी माउंट्स, गिऑट्स म्हणजे सागरी पठार, सी हिल्स, सी माउंटन्स, देन द ट्रेंचेस. ओके. ऑल दीज आर like observing in the topography or we can say oceanic beds टोपोग्राफी आपण म्हणू शकतो. समुद्र तळ रचनेमधली असणारी रचना या ठिकाणी बघतो. ह्याच्यावर प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. बिनचूक कुठला आहे? रुंदी मत्स्यविकास भारी आहे. मासेमारीसाठी विकसित उष्ण थंड प्रवाहावरती प्रश्न आहे. म्हणलं ना, उष्ण आणि थंड प्रवाह जेव्हा एकत्र होतात तिथं सगळ्यात जास्त ब्रीडिंग सेंटर चांगले असतात माशाचे, हे लक्षात ठेवायचं. आता पुढे जर विचार केला अजून ह्याच्यावरती, आता भूखंड मंचावर प्रश्न आलेला. भूखंड मंच कटक असतात, रिजेस असतात, आगाध सागरी मैदान आहे, भूखंड उतार आहे, मध्यम ते खोल पठार आहे, सागरी डोह आहे. डोह म्हणजे डीप्स म्हणतो, सी डीप्स. ठीक आहे ना. ह्याच्यावर प्रश्न आलेले आहेत, बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. आणि आवडता प्रश्न आहे 23, 22, 20ला आहे, 18ला आहे, 18ला प्रश्न.
ओके. त्यानंतर सागरशास्त्रावर आणि महासागरातील विविध गर्ती आहेत. सागरजल क्षारता बघा, क्षारताची व्याख्या या ठिकाणी 2018ला विचारलेली आहे. प्रश्न बघितला 2017चा प्रश्न. इथं समुद्राचा क्षारता बाल्टिक आहे 8 पार्ट्स पर 1000 आहे. त्यात अंदमान निकोबार 18च्या आसपास, कॅरेबियनचे 29 आहे, मृत समुद्र 240च्या आसपास या ठिकाणी पार्ट्स पर 1000 सॅलिनिटी आहे. त्यानंतर इकडे काय दिलेलं आहे, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. विषुववृत्तीय प्रदेश हा अतिशय पर्जन्य व दुनिया या ठिकाणी बरोबर आहे. आपण हे का बरोबर आहे हे आपण लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, हे डिटेलमध्ये आपण बघूच. त्यानंतर सागरजलाची हालचाल आहे. हालचाल ही होत असते करंट्समुळे. करंट्स हे लक्षात ठेवायचे. करंट्स एअर मास मुवमेंट्स आहेत त्या ठिकाणी. एअर नाही आपलं करंट्स म्हणजे पाण्याची जी मास आहे त्या ओशनिक मासेस म्हणतो आपण. ते जे मुवमेंट्स आहेत या करंटच्या द्वारे ड्रिफ्टच्या द्वारे किंवा अटलांटिक विंड्स आहेत आपल्या नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट्स म्हणतो त्या ड्रिफ्ट्स मार्फत होत असतं. भरती ओटीचे प्रकार बघा, सागरी प्रवाह, थंड आणि उष्ण प्रवाह हा सुद्धा डिटेल पॉईंट आपण बघत जाणार. ठीक आहे ना. आपण बघितलं ना आता थंड उष्णाचा बघितलं, हम्बोल्ट करंट आहे, पेरू करंट म्हणतो त्याला, कॅलिफोर्नियन करंट आहे, बेंग्युएला करंट आहे, कॅनरी करंट आहे, नंतर तुमचा ईस्टर्न ऑस्ट्रेलियन करंट आहे, वेस्टर्न ऑस्ट्रेलियन करंट आहे, आपला अग्युलाज करंट आहे, त्यानंतर इर्मिंजर करंट आहे, नॉर्वियन करंट आहे, लॅब्राडोर करंट आहे, देन गल्फ स्ट्रीम आहे, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट आहे, त्यानंतर ईस्टर्न ग्रीनलँड करंट आहे, कॅलिफोर्नियन करंट आहे, नॉर्थ इक्वेटोरियल करंट आहे, साऊथ इक्वेटोरियल करंट आहे, काउंटर इक्वेटोरियल करंट आहे, असे बरेचसे आहेत. ब्राझील करंट आहे. ओके, देन दॅट पोर्टोरिको करंट आहे. बरेचसेच बघायचे डिटेलमध्ये आपण बघू. ठीक आहे. जगातील प्रमुख खंड आहे. खंडावरती प्रश्न आहेत बघा. 20, 21, 21, 16, 14, 14, 16, 24 असे 24 लेटेस्ट पण आलेले आहे खंडावरती, पण वेगळं अप्रोच. खंडावरचे काय, शिखर, डोंगर, पठार, माउंटन, हिल्स, हे ते सगळं ॲटलास थ्रू बघा. खाली दिलेलं पठार कल्ल्याला नाही, तिबेट पठार व्हरी जगातील सगळ्यात उंच पठार, सगळ्यात कोल्ड पठार, सगळ्यात हॉटेस्ट पठार, सगळ्यात आकाराने मोठं पठार, सगळं असं. दॅट इज द रूप ऑफ द वर्ल्ड म्हणतात त्याला, टेबल टॉप. ठीक आहे ना, रूप ऑफ द वर्ल्ड, छप्पर आहे जगाचं. त्यानंतर इथं लेक टिटिका काय, जो बोलिव्हियन पेरू या देशाच्या दरम्यान आहे लेक टिटिका. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. समुद्रात मिळण्यापूर्वी कोणती नदी आहे जी वाळवंटातून प्रवास करते, ती कुठली नदी आहे, कोलोराडो नदी आहे. शुष्क वाळवंटातून त्याचं मोजावे डेझर्ट त्या ठिकाणी आहे, मोजावे डेझर्ट, कॅलिफोर्निया डेझर्ट आहे, तिथून जाते ती. पॅरिस मगाशी सीनला जोडलेलं आहे, किवी निपरला जोडलेलं आहे, जिनोवा राईनला जोडलेलं आहे आणि रोन बोनला जोडलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढं काय, कोलंबिया पठार आहे. कोलंबिया पठार तुमचं उत्तर अमेरिकेमध्ये आहे. बोलिव्हिया पठार बोलिव्हिया दक्षिण अमेरिकेमध्ये, युनान आशियामध्ये, सेंट्रल मॅसिव्ह पठार युरोपमध्ये असे इकडे या ठिकाणी दिलेलं आहे. हे सगळं आता मगाशी प्रश्न जो 24ला सुद्धा आलेला आहे. USA मध्ये सगळ्यात लांब नदी मिसिसिपी नदी आहे, हे लक्षात ठेवायचं. सो असे जे क्वेश्चन आहे हे आपण ॲटलास थ्रू बघणार, थ्रू ॲटलास एव्हरीथिंग. ठीक आहे. लोकसंख्येची, जागतिक लोकसंख्या आता तुम्ही वाचला असाल किंवा स्टेट बोर्डमध्ये सुद्धा बेसिक दिलेलं आहे की मोनॅको देश सगळ्यात छोटा आहे आणि तिथे घनता 24,000 किंवा 25,000 पेक्षा जास्त आहे. डी पायला ठेवायचा होता, विषय संपला. डी ठेवला की आलाच विषय संपला. ओके. त्यानंतर फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी विडाल दे ला ब्लाचा. भारताला किती देश आहेत जे सीमा करतात त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं भूसीमा किती आहे, सागरी सीमा किती आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इथं तेच आपले जे म्यानमारच्या सीमा त्या संदर्भात आहे. म्यानमारचे इथं दुसरा स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजे नाका दिलेला आहे. मग किती बाउंड्री आहे, फॅक्च्युअल डाटा दिलेला आहे. हा फॅक्च्युअल डाटा ॲक्च्युली आपण घेत असतो, हे पाठ पाहिजे तुम्हाला. ह्याच्यावर प्रश्न 19ला आलेला आहे. ह्याच्यात इथं भारताच्या लक्षद्वीप किंवा जो अंदमान निकोबार जो बेट आहे त्याच्या संदर्भात प्रश्न येतो, कारण की तो बाउंड्रीचा सेक्शन आहे. ते सेक्शन आहे बाउंड्रीचा, म्हणजे कसं इंडियन वॉटर बॉडीज आहेत तर तो एक्सटेंड कुठपर्यंत आहे. मालदीव आणि लक्षद्वीप याच्या दरम्यान कोणता चॅनल आहे, मिनिकॉय आणि लक्षद्वीपमध्ये किंवा मालदीवमध्ये कोणता चॅनल आहे, असे प्रश्न आलेला आहे. मलक्का स्ट्रीट हा कोणत्या दोन इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दरम्यान आहे. तो तिथून जाताना जहाज अगोदर इंडियन ओशनकडून जाते. ओके, म्हणजे आपल्या अंदमान निकोबार जवळ. तर अशाच रिगार्डिंग क्वेश्चन या ठिकाणी येत असतात. बघा क्वेश्चन बघा, राज्याच्या पूर्वला भारताच्या स्थान विस्तारावर शेजारला 18ला आला आहे, 19ला आला, 16ला आला, 24ला लेटेस्ट आलेला आहे. ठीक आहे ना. पुढे नदी प्रणालीवरती खूप आवडती, दरवेळी नदी प्रणालीवरती आवडता प्रश्न आहे बघा.
24, 23, 22, 18, 16, 14, 19, 22, 12, 16, 21 अशा असंख्य वेळी उपनद्यांवर प्रश्न आलेला आहे, उगमस्थानावर आलेला, काठावरील शहरावरती प्रश्न आलेला आहे, धरणं, जलाशय, जलविद्युत प्रकल्प, धबधबे 14, 21ला आलेला आहे. तर हे प्रश्न जे आहेत ना, आपण ह्या वेनच घेत असतो. मी नदी पहिली कुठं सुरुवात होती ती मेन नदी काढतो, जाते कुठंही काढतो, त्यानंतर त्याला सगळ्या उपनद्या जोडून घेतो, त्यानंतर त्याच्यावरची मी डॅम बनवून घेतो, त्यानंतर त्या काही डॅमवरती काही जलाशयाची नावं दिलेली ती काढून घेतो, त्याची लांबी लिहितो, त्यानंतर कोणकोणत्या शहरातून जातं हे तिथं मॅपमध्ये दाखवतो. तो हे तुमचं सगळं कव्हर झालं की लक्षात आलं का? त्यात पण एका दुसरं काय कव्हर झालंच नाही तुमचं. समजा मी घटप्रभा, गोकाक धबधबा आहे तो काढलाच नव्हता. तुम्ही जेव्हा व्हाईल रिडिंग धबधबा तुम्ही वाचत असताना तुम्हाला कळलं तर त्यावेळी त्या नदीमध्ये जाऊन ते लिहून घ्यायचा. सो दॅट इज अ इनरिचमेंट प्रोसेस ऑफ युअर नॉलेज. ठीक आहे ना. त्या नदी प्रणाली बघा 24, 23, 22, 18, 16, 19, 22, 12, 16, 21ला किती वेळ प्रश्न आहे. शरावती, कावेरी नदी, घटप्रभा म्हणजे गोकाक. ओके असं. त्याच्यानंतर इथं ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी, कावेरीवरती क्षेत्रफळानुसार क्रमांक लावा. इथं सिंधू, हिमालयन नद्या संदर्भात आहे. त्यानंतर पैनगंगा आहे, कृष्णा आहे, तुंगभद्रा, कावेरी आहे. ओके इथं काय इंग्लिशमध्ये अर्थ सिंधू नदी, तापी, नर्मदा, कावेरी आणि त्याचा सविस्तर माहिती दिलेली आहे. शरावती, नर्मदा, कावेरी हे जे कपिलधारा, गोकाक, जोग, शिवसमुद्रम वगैरे. आता शिवसमुद्रम कावेरीला जोडला, शरावतीवरती जोग धबधबा, नर्मदावरती कपिलधारा, घटप्रभा, गोकाक. याचा पाठ दोन आले तरी प्रश्न या ठिकाणी बनवून जातो ना. आपण तर सगळं घेत असतो. झेलम नदीचा उगम उलरमधून होतो, सतलज दक्षिणला होते, दोन्ही बरोबर आहे. 22चा तिहारे डॅम तुमचा भागीरथीवरती आहे, पुलस्ती चंबलवरती आहे, शिवसमुद्रम तुमचा कावेरीवरती आहे, राणाप्रताप चीनावरती आहे. त्यानंतर हे लोकसंख्येवरती 24-25. हा ॲक्च्युली प्रत्येक एक्झाममध्ये लोकसंख्येवरती पूर्वपरीक्षेवरती क्वेश्चन आहेच. प्रत्येक एक्झाममध्ये घनतेवरती आहे, तुमच्या साक्षरतेवरती आहे, अर्बनायझेशनवरती आहे. सगळ्यात कमी घनते असणारे जे जिल्हे आहेत किंवा राज्य आहेत त्याच्या जोड्यालावर प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न भरपूर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतील लोकसंख्येचे. लोकसंख्या टॉपिकच स्ट्रॉंग करून ठेवायचं. इकॉनॉमिकच्या अप्रोचनं किंवा जॉग्राफीच्या अप्रोचनं या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला बनणारच आहे. असे बरेचसेच या ठिकाणी क्वेश्चन दाखवते तुम्हाला या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं लोकसंख्या दशलक्षमध्ये तर जोडायचं होतं. सर्वात जास्त BMCला जर आहे तर तुम्ही या ठिकाणी जोडलं तर तुमचं उत्तर या ठिकाणी बनून जाते. ठीक आहे ना. त्यानंतर इकडं काय लोकसंख्या वाढलेली दर काय, नागालँडमध्ये निगेटिव्ह ग्रोथ आहे आपल्याला माहितीच आहे. अहवालानुसार जगातील किती टक्के, 17.5 आहे. याच्यात काय अजून काय विशेष नाही बघा. इथं काय वस्ती आणि प्रकार या ठिकाणी दिलं 24, 24 आणि 23वरती ऑलरेडी आपण राज्यसेवा पूर्वचे एक्सप्लेनेशन 24चे, 24चे, 22चे आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलेच आहेत, हे तुम्ही बघू शकता. आणि भारतातील प्रमुख पर्वतरांग, पठार किंवा शिखरे ह्याच्यावर बेटे ह्याच्यावर आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते बघू शकता. नंदादेवी 78, 187, 1817, 7817, कांचनगंगा 8598, गंगोत्री 6904, बद्रीनाथ तुमचा 7138, नंगाबरोबर 8126. अरे पाठ ना बाई.